नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिल्पनिदेशक कातारी केवट गजानन डी, देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेफ्टी या अंतर्गत येणाऱ्या किंवा होणारे अपघात आणि घ्यावयाची काळजी त्यासंबंधी किंवा त्याविषयी आज आपण आपला विषय असेल फायर एक्सटिंग्विशर. यामध्ये आपण पाहणार आहोत आगीचे प्रकार आणि त्यासाठी होणाऱ्या उपाययोजना. तर सर्वप्रथम आपण आग म्हणजे काय बघा. आपण एक सरळ आणि साधे आतापर्यंत तुम्ही आगीचं जे पाहिलं असेल, होणारा जाळ किंवा होणारे अपघात, पेटलेलं जंगल पाहिलं असेल, अपघातामध्ये पेटलेली वाहन पाहिले असतील आपण. तसेच अलग अलग घर्षणामधून निर्माण होणारी आग तुम्ही पाहिली असेल. तर एक आगीची सरळ साधी व्याख्या होती मित्रांनो, रासायनिक प्रक्रिया जेव्हा इंधन आणि ऑक्सिजन एकमेकांसोबत मिसळतात तेव्हा त्याचे रूपांतर उष्णता आणि प्रकाशात होते, त्याला आपण आग असं म्हणतो. सरळ आणि साधी व्याख्या पाहिली पहा. म्हणजे ही जे आग लागण्यासाठी जे आवश्यक घटक कोणते कोणते दाखवले यांनी, ऑक्सिजन, उष्णता, ह्या दोन्ही मधून जे निर्माण होते त्याला आपण आग असे म्हणतो. तर आज या आगीचे प्रकार पहा. आग ही 4 प्रकारात मोडल्या जाते. त्यापैकी पहिला प्रकार बघू आपण. त्याला म्हणतात, समजा त्याला एक असं नाव दिलेलं आहे, वर्ग ए प्रकारची आग. यामध्ये सामान्य ज्वलनशील पदार्थाची आग असते. मग त्यामध्ये लाकूड असेल, कागद असेल, कापड असेल, प्लास्टिक असेल, यापासून लागलेली आग जी वर्ग ए मध्ये मोडल्या जाते. आणि ही आग आपण सर्वसाधारण साध्या पाण्यानं विझवू शकतो, म्हणून याला सामान्य ज्वलनशील पदार्थाची आग असं म्हटलेलं आहे. यानंतर जो वर्ग क्रमांक 2 ची आग पहा. आगीचे प्रकार यामध्ये वर्ग 2, यामध्ये ज्वलनशील द्रव्य पदार्थाचा समावेश होतो. तर ज्वलनशील द्रव्य पदार्थ म्हणजे बघा, जे की पेट्रोल, डिझेल, रॉकेल, तेल इत्यादी पासून जे आग लागते त्याला वर्ग बी मध्ये मोजलं जातं. जे की हे सर्व पदार्थ ज्वलनशील तुम्ही पाहिले असेल, जे वाहनाची जेव्हा एकमेकांची धडक होऊन जाते तेव्हा आगीचा भडका उडतो. कित्येक ठिकाणी तुम्ही आता रोडवर अशा चालू याच्यामध्ये वाहन पेटलेल्या घटना पाहिल्या असतील. तर ही जी आग लागते ही जाते वर्ग 2 मध्ये. आणि ह्या ज्वलनशील पदार्थापासून लागलेली आग विझवण्यासाठी जो घटक असतो त्याला फोम पावडर या घटकाचा वापर केला जातो. ही झाली वर्ग 2. वर्ग बी मध्ये यानंतरची बघा, तिसरा प्रकार लागीचा वर्ग सी प्रकारची आग. ही जी आग असते ही ज्वलनशील वायू पदार्थाचा यामध्ये समावेश होतो. ज्वलनशील वायू म्हणजे आता सरळ आपल्या घरात जो आपण यामध्ये एलपीजी गॅस येतो किंवा नैसर्गिक वायू, प्रोपॉन, हायड्रोजन इत्यादी पासून जी आग लागते त्याला वर्ग सी मध्ये मोजलं जातं. आणि ही आग विझवण्याकरता आपण कोरडे पावडर किंवा वायू सिलेंडर, जे की आता ही कोणते वायू सिलेंडर असेल आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणारच आहोत. तर यापासून ही आग विझवल्या जाते. चला, यानंतरची जी आहे आगीचा प्रकार तो वर्ग डी मध्ये मोजला जाईल आणि ती ज्वलनशील धातूचा समावेश पहा. यामध्ये जी आग लागते त्यात सरळ सरळ आपल्या घरातून जाऊ आपण, अगर विजेच्या ताराचं जे स्पार्क होतो किंवा जिथे जॉईन असते स्पार्क होतो किंवा विजेच्या तारा त्यातून अल्युमिनियम येईल, मॅग्नेशियम येईल, लिथिनियम येईल इत्यादी पासून जी आग लागते त्याला आपण वर्ग डी या प्रकारात मोजला जातो. आणि ही आग विझवण्यासाठी कोरडे पावडर असलेल्या सिलेंडरच्या मदतीने ही आग विझवल्या जाते. पहा, आपण आतापर्यंत जे आगीचे प्रकार असतात हे 4 प्रकारचे आगीचे प्रकार पाहिले आहेत. यामध्ये वर्ग ए, वर्ग बी आणि वर्ग डी या प्रकारची आग लागते. ही आग विझवण्याकरता आपण वाळूचा उपयोग करू शकतो. तसेच भुसभुशीत माती सुद्धा आपण वापरू शकतो. आणि जी वर्ग सी प्रकारची आग होती, जी एक विशिष्ट प्रकारच्या वायूपासून आग लागते, त्यासाठी आपल्याला ती आग विझवण्याकरता आपण जी वर्ग सी प्रकारची आग असते ही आग विझवण्याकरता आपण कार्बन डायऑक्साईड CO2 या वायूचा सिलेंडर मध्ये वापर करून याद्वारे आपण जी विद्युत उपकरणांना लागलेली आग असते ती आपण याद्वारे विझवू शकतो.
चला यानंतर जाऊया आपण मित्रांनो, ह्या आतापर्यंत पाहिलं आपण आगीचे प्रकार आणि कोणत्या प्रकारची आग कशी लागते आणि त्याला विझवण्यासाठी कोणते घटक असतात हे आपण आतापर्यंत पाहिलंय. परंतु आग विझवण्यासाठी जे यंत्र वापरलं जातं त्याला फायर एक्सटिंग्विशर यंत्र असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी ते यंत्र कसं वापरायचं आणि त्याचा तो तो यंत्र आपण ऑपरेट कसा करायचा ते पाहूया आपण. पहा, या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पाहूया. सगळ्यात पहिले हे जे अग्निशामकचं यंत्र आहे, यामध्ये आपण सगळ्यात पहिले सेफ्टी पिन काढणं आवश्यक असतं. सेफ्टी पिन काढली, यानंतर जिथे आग लागली आहे त्या दिशेनं याचं जे नोझल असतं त्या नोझल दिशा, जिथे आग लागली त्या दिशेनं त्या नोझल करणं आवश्यक असतं. आणि त्यानंतर ज्या दिशेत आग लागलेली आहे त्या दिशेमध्ये हा पूर्ण यंत्र फिरवायचा. पहा, आपण समोर चित्र दाखवलेलं आहे यांनी, की आग लागल्यावर आग कशी लागते आणि आग विझवण्यासाठी संबंधित व्यक्ती कोणत्या पोझिशन मध्ये काम करतोय हे आपण पाहिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण आगीचे प्रकार आणि ते विझवण्यासाठी काय काय उपाययोजना असते हे आपण पाहिले आहे. धन्यवाद. पुढच्या तासामध्ये भेटूया पुढचे नवीन विषय घेऊन.